हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी खुसखुशीत आणि मऊ अशी नानकटाई आपण घरी कशी बनवू शकतो. अगदी बेकरीमध्ये मिळते तशीच नानकटाई आज आपण घरी बनवायची कशी ते पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नानकटाई आहे ते आपण विदाऊट ओव्हन बनवणार आहोत किंवा विदाऊट मायक्रोवेव्हचा वापर करताना ती बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य. ही नानकटाई आहे ते अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते. तर इकडे बघू शकता त्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये काही असेल तर ते निघून जाईल. त्यानंतर 2 वाटी मैद्यासाठी इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही इथे 2 वाटी पिठी साखर वापरू शकता किंवा तुम्हाला जसं कमी जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1 वाटीही वापरली तरी चालेल. त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे 1 वाटी बेसन. थोडंसं मीठ घालायचं आहे कारण थोडंसं मीठ घातलं की सगळ्या पदार्थांना चव येते असं म्हणतात ना, तर थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे बारीक केलेली पिठी साखर. आता त्यामध्ये घालायचं आहे पाव वाटी रवा. रवा घातल्यामुळे त्यामध्ये थोडासा क्रंच येतो. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा बेकिंग पावडर. आता हे सर्व आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी तूप. इथे तुम्हाला 1 वाटी तूप वापरायचं आहे आणि जर तुम्हाला कमी पडलं तर तुम्ही वरतून अजून 1-2 चमचे घालू शकता. तर इकडे बघू शकता तूप घातल्यानंतर हे सर्व आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी अजून 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित आता याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता तुम्हाला हवं तसं तुम्ही याच्या नानकटाई बनवू शकता. चौकोनी असेल चौकोनी बनवू शकता किंवा लांब साईजच्या बनवू शकता किंवा गोल बनवू शकता. तर इकडे मी तुम्हाला दाखवत आहे लांब साईजच्या कशा बनवायच्या ते. तर इकडे बघू शकता हाताच्या मदतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, नंतर बेलण्याने लाटून घ्यायचं आणि नंतर त्याच्या कट करून आपल्याला उभ्या उभ्या अशा स्टिकच्या नानकटाई इथे बनवून तयार आहेत. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे, तुम्ही ही नक्की ट्राय करा. अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा. तर इकडे बघू शकता की आपण नानकटाईसाठी एका पातेल्यामध्ये मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि इथे आपल्याला जेव्हा नानकटाई आपण चाळणीमध्ये घालणार तेव्हा त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्या 20 मिनटं झाकून ठेवलेल्या आहेत. आणि इकडे बघू शकता की मस्त अशी आपली इथे नानकटाई तयार आहे. अगदी परफेक्ट बनलेली आहे, अजिबात करपलेली नाही आहे आणि अगदी चाळणीपासून थोडीशी अलगद चाकू लावला तरी ती सेपरेट होती आहे. तर इकडे बघू शकता मस्त अशी आपली खुसखुशीत नानकटाई बनवून तयार आहे. तशाच पद्धतीने आपण राऊंड शेपमध्येही बनवणार आहोत. तर इथे आपल्याला एकदम लो गॅसवरती ही नानकटाई आहे ती 20 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर इकडे बघू शकता आता 20 मिनटं झालेली आहेत आणि नानकटाई आहे ती थोडीशी थंड झाल्यानंतरच आपल्याला काढायची आहे. जर तुम्ही गरम गरम काढायला गेलात तर ते तुटू शकते. तर इकडे बघू शकता व्यवस्थित ही नानकटाई थंड झालेली आहे आणि मी इथे उलटण्याच्या साहाय्याने ते अलगद काढत आहे. तर बघू शकता मस्त अशी आपली जशी बेकरीमध्ये बनते तशीच नानकटाई घरी बनवून तयार आहे. आणि विशेष म्हणजे यासाठी आपण ओव्हन किंवा मायक्रोवेव्हचा उपयोग केलेला नाही आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी नानकटाई बनवून तयार आहे आणि अजिबात करपलेली नाही आहे. जर तुम्हाला नानकटाई आहे तुम्ही एकदम पातळ बनवली तर तुमचा बेकिंग टाईम कमी असू शकतो. इथे आपली मस्त अशी परफेक्ट नानकटाई बनवून तयार आहे. तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते. तर बघू शकता मस्त अशी खुसखुशीत आणि एकदम अशी रवाळ टेक्स्चरची आणि मस्त अशी फुगलेली नानकटाई तयार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद.
पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. थँक्यू.